तर सकाळी काय झालं गाईज, अशीच झोपेतून उठल्यानंतर चहा वगैरे घेतला होता आणि त्यानंतर मी थोडीशी चिल मारत होते. त्यावेळेस नेमकी बेल वाजल्यानंतर मला वाटलं प्रज्वल गच्चीवरती एक्सरसाइज करत होता. मला वाटलं प्रज्वलच आहे, पण तसं नव्हतं. दार उघडल्यानंतर जे मला दिसलं ते मी तुम्हाला आता दाखवते, ती बघून घ्या. बाबू बाबुडे हा होता संडेचा नाश्ता, पोहे आणि गावा सलाड. आणि हे होतं माझं अनएक्सपेक्टेड सरप्राईज. आणि बाहेर गेलो, गणपतीचे दर्शन घेऊन आलो. गणपतीचे दर्शन घेतल्यानंतर इतकं प्रसन्न वाटत होतं मनामध्ये. आणि त्यानंतर घरी आल्यानंतर थोडंसं आईला मदत म्हणून, मला बाकीच्या काही खास नाही जमत, फक्त पोळ्या करू लागल्या मी आईला. आणि तेवढ्या वेळामध्ये मग आजीने तिच्या माऊला खाऊ घातलं, कारण तिच्या आजीच्या हाताने ती छान खाते ना. हॅलो गाईज, तर आता चाललेलो आहे आपण माऊच्या बड्डेच्या केकची ऑर्डर देण्यासाठी. आणि बघूया आपण तिथे जाऊन कोणता फ्लेवर देतोय आणि कसं कसं काय ते. आणखीन पण 1-2 कामं आहेत, तर ते करून येऊया आणि पुन्हा रिटर्न भेटूया. चलो, तब तक के लिए बाय. चालू आहे बड्डेची तयारी सगळ्यांची आवरावर. आणि बड्डे गर्ल आता तुम्ही बघू शकता कशी तिचे डॅडी बॅग आवरतायत, काही दिसते का बघतायत. आणि सांगायचं असं तर बड्डे एकदम छान झाला, पण माऊनी ह्यावेळेस बिलकुल नाही साथ दिली. ती इतकी रडली की अक्षरशः मी एकसुद्धा फोटो नाही काढलेला. तिचे सगळे फोटो छान आले, पण आमचा एक पण नाही फोटो चांगला आला. त्याच्यामुळे थोडासा कुठेतरी मूड ऑफ वाटतोय. पण ठीक आहे, इट्स ओके. असं पण तिचे मावस काका एक्सपायर झालेले होते, तर मग आम्ही काही म्हणजे इतकं बड्डेचं काही मनावर नव्हतं घेतलं, पण जस्ट करायचं म्हणून आम्ही करून टाकलं होतं. And here we are going to night walk. तुम्ही पाहिल्याप्रमाणे आजचा बड्डे एकदम आपला साधा सोपाच करायचा होता आपल्याला, कारण की बॅड न्यूज घडलेली होती घरामध्ये. त्याच्यामुळे आम्ही थोडक्यात छोटाच करून घेतला. तर अशा प्रकारे पूर्ण दिवस गेला. आणि ते सकाळचं जे सरप्राईज मी तुम्हाला दाखवलं, त्याच्यामुळे दिवस एकदमच मस्त गेला आजचा. आणि भेटूया मग पुढच्या ब्लॉगमध्ये. ठीक आहे, तोपर्यंतसाठी बाय.